आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मी 2 शब्द बोलू इच्छिते. आपण माझे 2 शब्द शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे इंग्रजांना अतिशय धाडसाने व आत्मविश्वासाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे बालपणीपासूनच अतिशय हुशार होते. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते. बाळाचे पाय जसे पाण्यात दिसतात, या युक्तीप्रमाणेच या तेजस्वी सूर्याच्या तेजामुळे सर्वांचेच डोळे दिपून गेले. गणितात तर टिळकांचा कोणी हातच धरू शकेना. एके दिवशी गुरुजी गणित शिकवत असताना सर्व मुलं ती उदाहरणे वहीमध्ये लिहितात व सोडवायला सुरू करतात. पण टिळक मात्र वहीमध्ये उदाहरणे लिहित नाही. तेव्हा गुरुजी टिळकांना विचारतात. टिळक सर्व उदाहरणाची अचूक व क्रमाने उत्तरे देतात. टिळकांची ही तल्लग्न बुद्धी व स्मरणशक्ती पाहून गुरुजींना आश्चर्य वाटते. टिळक बालपणीपासूनच अन्यायाविरुद्ध खूप चीड होती व त्यांची बंड प्रवृत्ती ही लहानपणीपासूनच दिसत होती. टिळकांची शेंगाची गोष्ट ही तर फार प्रसिद्ध आहे. एके दिवशी टिळक वर्गात बसलेले असताना त्यांच्या बाजूवरील बाकावरचा मुलगा शेंगा खातो व टिळकांच्या बाकाखाली टाकतो. गुरुजी वर्गात येता. गुरुजी टिळकांना उभे करता व त्यांना ओरडता आणि म्हणता, हे टरफलं उचल. टिळक मात्र उत्तर देता की या शेंगा मी खाल्ल्या नाही. जर या शेंगा मी खाल्ल्या नसेल तर मी हे टरफलं का उचलायची? आणि याप्रमाणे ते साफ नकार देता. किती ती हिंमत, किती ते धाडसीपणा आणि किती ते अन्यायाविरुद्ध चीड. मला फार अभिमान आहे की असे महान व्यक्तिमत्व आपल्याला लाभले. शेवटी एवढंच बोलेल की पदोपदी पसरून निहारले आपल्याच हाती. होऊन या बेभान धावले भारत मातेसाठी. संघर्षातून विणले ज्यांनी स्वातंत्र्याचे धागे.